नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत क्रॉप ट्रीटमेंटसाठी। थोडं गावापेक्षा लांब आलो आहोत आणि इथं दिसतंय आपल्याला पराठीचं रान। शेतकऱ्यांनी पराठी उपटिली, पराठी वेचली, पराठीचे ढिगं केले आणि फुकून दिले आणि रान स्वच्छ केलं आहे ना। ही उभी पराठी दिसते। उभी पराठीच्या पाठीमागं एक तुम्हाला राखेचा ढीग दिसतो, एक दोन राखेचे ढिग दिसतात आहे ना। म्हणजे पराठी फुकून दिली की आपण मोकळे झालो आहे ना, असं वाटतं। पण मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या की आपण काय करतोय। खरी प्रॉपर्टी आपली काय आहे याला तुम्ही ओळखलं का? खरी प्रॉपर्टी होती ती काष्टाच्छादन, बायोमास्क वाढी, मृत पिकांचे अवशेष। लक्षात? मग मृत पिकांचे अवशेष म्हणजेच पराठी। पराठी जी रानातून आली ती उगच नाही आली, जीवाणूनं आपले खूप कष्ट लावले ती पराठी येण्यासाठी। ती पराठी तयार केली, ती पराठी आली जमिनीतून, तर त्यामध्ये काय आहे? जे जमिनीत आहे का ते सर्व घटक त्यामध्ये आहेत। त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, मुख्य अन्नद्रव्य आहे। त्यामध्ये सेकंडरी न्यूट्रिशन म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे। मायक्रोन्यूट्रियन्स म्हणजे जस्त लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन आहे। आणि अजून काही बरेच घटक ज्याचं अजून वैज्ञानिक तरीके से संशोधन नाही हुआ, असे काही बरेच घटक आहेत त्यामध्ये। तर अशी प्रॉपर्टी आपण फुकून देतो आहे ना। असं करू नका मित्रांनो, कारण जे काय आपल्या घरी किंवा खिशात जे काय शिल्लक राहतं ते फक्त काष्टाच्छादन शिल्लक राहतं। आणि काष्टाच्छादन हीच खरी आपली प्रॉपर्टी आहे, कारण त्या काष्टाच्छादनामध्ये जे आहे ना तेच आपण परत दुकानावरून जाऊन विकत आणतो आणि तेही लिमिटेड आणतो, लिमिटेड खूप कमी आणतो। म्हणजे जे काष्टाच्छादन मध्ये आहे ना बरेचसे घटक, तेवढे घटक आपण आणतच नाही आहे, उगा 2-4 घटक आणतो आणि ते बी खूप पैसे देऊन आणतो। मग विचार करा, जे काष्टाच्छादनामध्ये होतं ते जर आपण रानामध्ये कुजवलं, एका कडीला शेताच्या ढीग करा, एका शेताच्या कडीला आपण खड्डा करा, त्या खड्ड्यामध्ये ते काष्टाच्छादन टाकून द्या, त्याला झाकून टाका, त्यावर थोडं पाणी टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल, पावसाळ्यामध्ये ऑटोमॅटिक पाणी पडेल आणि पुढच्या वर्षी ते एक नंबर कंपोस्ट खत तयार होईल आणि ते कंपोस्ट खत पुढच्या वर्षी ढीग उपसा आणि आपल्या रानामध्ये टाका आणि परत त्याच खड्ड्यामध्ये यावर्षीच्या उपटिलेल्या पराठ्या टाकून द्या। आलं लक्षात? असं जर व्यवस्थापन केलं तर मित्रांनो, तुमची जमिनीचा pH हा मेंटेन राहील, ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, जमिनीचा सामू कंट्रोलमध्ये राहील, सेंद्रिय कर्ब वाढेल, इलेक्ट्रिक कंटिव्हिटी चांगली राहील आणि पिकाची उत्तम वाढ होऊन तुमच्या खिशाला पण चाळणी लागणार नाही, तुमच्या खिशाची बचत होईल। ही गोष्ट लक्षात घ्या, हे अर्थकारण तुम्ही समजून घ्या। उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हेच महत्त्वाचं आहे। आणि तन दे धन याचा कधी अभ्यास केला का? तन दे धन असं का म्हटलं आहे याचाही अभ्यास करा। उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हेच सत्य आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद।